श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात मार्गशीर्ष अमावास्येला विशेष महत्त्व आहे. पितरांना प्रसन्न करण्यासाठी ही तिथी अतिशय महत्त्वाची मानली जाते. यंदा 2025ची शेवटची मार्गशीर्ष अमावास्या ही 19 डिसेंबरला असणार आहे. मार्गशीर्ष अमावास्येच्या दिवशी लोक स्नानानंतर आपल्या पितरांना स्मरण करतात आणि त्यांच्या नावाने दान करतात. दानामध्ये तुम्ही धान्य, पांढरे वस्त्र, फळं इत्यादी देऊ शकतात. अमावास्येच्या दिवशी पितृलोकातून पृथ्वीवर येतात, त्यामुळे त्यांना तृप्त करण्यासाठी श्राद्ध, पिंडदान, तर्पण इत्यादी केले जाते. ज्या लोकांना मार्गशीर्ष अमावास्येवर पितरांसाठी श्राद्ध कर्म करायचे आहे ते दिवसा 11:30 पासून दुपारी 2:30 करू शकतात. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी वर्षाच्या या अंतिम अमावास्येला तुम्ही पंचबली कर्म करू शकतात. अमावास्येच्या संध्याकाळच्या वेळेस घराबाहेर दक्षिण दिशेला पितरांसाठी दिवा लावावा. यामुळे पितरांच्या मार्गात अंधार राहत नाही. संध्याकाळी जेव्हा पितर परत जातात तेव्हा मार्गात प्रकाश पाहून ते प्रसन्न होतात. मार्गशीर्ष अमावास्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं अत्यंत शुभ मानले जाते. तसेच या दिवशी भक्त सूर्यदेव, भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि श्रीकृष्णाची पूजा करतात. यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहतं. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच आज वर्षातील शेवटच्या मार्गशीर्ष अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण करा. एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, एडापिडा, नजरबाधा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन लक्ष्मी मातेच्या कृपेने वर्षभर आपली आर्थिक भरभराटही होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय. हा नारळाचा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत. प्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची. श्री हरी विष्णू, माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करून घ्यायची. तसेच या दिवशी तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. हिंदू धर्मात नारळाला अत्यंत पवित्र मानले जाते, कारण ते शुद्धता, समृद्धी आणि समर्पणाचे प्रतीक आहे. नारळाला श्रीफळ म्हणतात कारण तो लक्ष्मी देवीशी संबंधित आहे. यामुळे घरात सुख, समृद्धी नांदते. नारळाचे कठीण कवच अहंकाराचे प्रतीक आहे, तर आतले पांढरे खोबरे आणि पाणी शुद्ध मन दर्शवते. नारळ फोडणे म्हणजे अहंकार सोडून शुद्ध मनाने देवाला शरण जाणे होय. नारळावरील 3 डोळे हे भगवान शंकराचे त्रिनेत्राचे प्रतीक मानले जाते, जे सर्वत्र पाहू शकतात. गणपती, विष्णू आणि लक्ष्मी यांना नारळ प्रिय आहे, त्यामुळे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नारळ फोडून केली जाते. हिंदू धर्मात नारळ ब्रह्मा, विष्णू आणि महेश, निर्माता, रक्षक आणि संहारक या त्रिमूर्तीचे प्रतिनिधित्व करतो. भक्त नारळाला पूजेच्या वस्तू मानून दैवी त्रिमूर्तीकडून आशीर्वाद मिळवून या देवांबद्दल आदर व्यक्त करतात. पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी देवी लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू गाय आणले. नारळाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवाचे प्रतीक मानले जाते. तसेच नारळ हा माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आणि नारळापासून जेव्हा आपण काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते. हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसून करणार आहे. तर हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे. आता या उपायाकरता आपल्याला एक नारळ हा लागणार आहे, पण हा नारळ जो आहे तो नवीनच असावा. अगोदर पूजेमध्ये वापरलेले नारळ आपल्याला या उपायाकरता घेता येणार नाही. तसेच या नारळामध्ये पाणी असणं सुद्धा गरजेचं आहे. आता देवघरामध्ये आपल्याला आसन घेऊन बसायचं. तसेच एक लाल रंगाचा कपडासुद्धा आपल्यासमोर अंथरून घ्यायचा आहे. आता एक प्लेट घ्यायची. प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं. कुंकवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे.
आता या कुंकवाने आपल्याला जो नारळ आपण घेतलाय त्यावर एक स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा. त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्यात. कारण त्याच्या मर्यादा असतात. स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. स्वास्तिकला श्री हरिविष्णूंचं आसन मानलं जातं. तसेच माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. आता हा नारळ आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आणि या नारळावर आपल्याला सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला 108 वेळा गायत्री मंत्राचा जप हा करायचा आहे. हा जप केल्यामुळे हा नारळ जो आहे तो अभिमंत्रित होतो. आता जो लाल रंगाचा आपण कपडा घेतला आहे त्यामध्ये या नारळाला आपल्याला बांधायचं आहे आणि त्यानंतर हा जो नारळ आहे तो आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या साईडला किंवा आतल्या साईडला कुठेही तुम्ही बांधू शकता. आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं. आपल्या घरामध्ये येणारी जी पण चांगली गोष्ट आहे, वाईट गोष्ट आहे, लक्ष्मी, अलक्ष्मी ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरूनच येत असते. आणि जेव्हा असा हा अभिमंत्रित नारळ आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावतो तर त्यामुळे आपल्या घरावर कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येतच नाही. आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, एडापेडा, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. अमावास्येच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर प्राप्त होणार आहे, पण माता लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आपली आर्थिक भरभराट ही होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.